देह व जगाच्या आधी कळते पण आहे. परब्रह्म कोण व कसे आहे याचा इथे उल्लेख आलेला आहे. ज्ञानी तुमच्याशी बोलताना तुम्ही सजातीय व स्वजातीय ओळखूनच बोलतो. तुम्ही अज्ञानी की सज्ञानी ते पाहत नाही. त्याचे बोलणे जरी तुम्ही देहबुद्धीनेच ऐकून घेतले तरी त्याचा परिणाम ऐकणाऱ्या ज्ञानावर झाल्याशिवाय राहत नाही. ते जरी तुम्हाला समजले नाही तरी त्याचा परिणाम होतोच. जसे अन्न खाताना तुम्हाला ते तोंडात असेपर्यंत त्याचे ज्ञान असते, पण नंतर त्या अन्नाने तुम्हाला तुष्टी पुष्टी किंवा विरोध कसा होतो त्याचे ज्ञान तुम्हाला नसते. तरी पण तुष्टी पुष्टी तुम्हाला मिळते की नाही, तसेच या ज्ञानाचे जे कळतेपणाने ऐकले आहे होते. आम्ही बोलताना देहाच्या जातीचे तुम्ही नाही हे ओळखून बोलतो. आता जरी तुम्हाला ते कळले नाही तरी ऐकणारे जे देवेंद्रिय आहे त्यांच्यावर त्याचा परिणाम होतोच. त्या ज्ञानाची नकळत जोपासना होते. जोपासना करणे म्हणजे कळलेले ठसणे व ते पाळून ठेवणे. ऐकल्याने त्याची उपासना होते, म्हणजे त्याच्यावरचे दडपण निखळून जाऊन ते मोकळे होते. असे ते ध्यान ध्यानीमध्ये पाळणे ती जोपासना. दगड माती उपसल्यानंतर जसे खाली शुद्ध पाणी असते तसे देहबुद्धी मन व संस्कार हे उपसल्यानंतर शुद्ध ज्ञान ते आत्मज्ञान. जे दिसते तीच सृष्टी, परंतु ज्याला आपण म्हणतो ती सदवस्तू ज्ञानदृष्टीला व्यापून आहे. व्यवहारात नामरूपे वयधर्मी आहेत. ते परब्रह्म जे सृष्टीपूर्वी आहे ते वयधर्मी नाही. अनन्य असेपर्यंत जे जाणवत नाही, अन्य निर्माण झाले की ते जाणवते. ज्याच्यामुळे तुम्हाला सापडला ते कमी जास्ती होते, परंतु ते ज्याच्यात सामावते तेच परब्रह्म. ज्याच्यात बदल होत नाही ते शुद्धच आहे. जसे दगड माती उपसले नाही तर ते पाणी शुद्ध आहे. गुणकार्याने जे वावरते ते अदृश्य होते, पण जे राहते त्याला दृश्यरूप नाही. हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा या अहंभावाचा बरा वाईट परिणाम तुमच्यावर होणार नाही. आमची स्वजात तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. इथे देह हिशोबी धरू नका, म्हणजे ज्ञान प्रबोधनाला अडथळा होणार नाही. हे ऐकलेले जाण रूपाने धरून ठेवा. घडलेला व्यवहार तुमच्या खाती जमा करू नका, कारण तुमचे बरे वाईट होणार असे लिहिता जसा ढगांचा परिणाम ज्ञानावर नाही, तसा त्या दृष्टीसृष्टीचा परिणाम त्या परब्रह्मावर होत नाही. जे संपले ते नष्ट होत नाही, तर ते पुष्कळात सामावून जाते. देह व जगाच्या आधी कळते पण आहे. बोधवचनांचा परिणाम म्हणून ते ज्ञान तुम्हाला न विचारता शुद्ध होणार आहे. तुम्हाला जे चटटिशी गवसत नाही त्याचा मला विसरत पडत नाही. हा जो 83 वर्षाचा अनुभव आहे तो येण्यापूर्वी मला तहान भूक औषध पाणी कशाची गरज नव्हती, परंतु हा आजार निर्माण झाला व सगळ्याची गरज भासू लागली. हा अनुभव नवीन आहे. हा आजाराच्या ध्वनी अचानक निर्माण झाला आणि त्या आजाराच्या उपचारांसाठी जग नावाचे इस्पितळ निर्माण झाले. ही काही वर्षाची वागणूक इथल्या गावांसाठी आहे. माझा त्यांचा संबंध राहणार नाही. माझी वस्तुस्थिती मी न जाणू जाता जाणतो. हा आजार आता फुंकला गेला आहे. हा अनुभव इथेच ब्रह्मार्पण झाला. त्याचा तिथे काही उपयोग नाही. जप तप कुछ नहीं किया, जब अलख निरंजन सद्गुरु मिला, तो पलक में अलख कर दिया. एवढेच झाले.